नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी. खेड तालुक्यात मंगळवारी रात्री अचानक सोसाट्याच्या वाऱ्यासह किरकोळ अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. त्यानंतर बुधवारी 7 मे 2025 रोजी देखील दुपारी 12 वाजल्यापासून पुन्हा मध्यम ते तुरळक अवकाळी पावसाला सुरुवात झाली. राजगुरुनगर शहर आणि लगतचा ग्रामीण भाग तसेच चाकण आणि संपूर्ण पंचक्रोशी भागात पावसाने हजेरी लावली. काही भागात तुरळक आणि काही भागात दमदार पावसाचा अनुभव नागरिकांनी घेतला. या पावसाने हवेतील प्रचंड उष्मा कमी झाला. भारतीय लष्कराकडून पाकिस्तानातील दहशतवाद्यांच्या अड्ड्यावर मध्यरात्री एअर स्ट्राईक केले. ऑपरेशन सिंदूर नावाखाली एअर स्ट्राईक करण्यात आला. या बातम्या समाज माध्यमांवर झळकल्यानंतर खेड तालुक्यात या हल्ल्याचे जंगी स्वागत, फटाके फोडत आणि पेढे वाटून करण्यात आले. खेड तालुका अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयासमोर काश्मीरमध्ये निष्पाप बळी गेलेल्या पर्यटकांना श्रद्धांजली वाहिली. चाकणमध्ये श्रीराम नवमी उत्सव, चाकण पंचक्रोशीच्या वतीने भारतीय सैन्याने केलेल्या सिंदूर ऑपरेशनला पाठिंबा आणि भारतीय सैन्याचे बळ वाढवण्यासाठी फटाके फोडून चाकणमधील महात्मा फुले चौक येथे जल्लोष करण्यात आला. खेड तालुक्यात बुधवारी 7 मे 2025 रोजी दुपारी अचानक मोठ्या प्रमाणावर धूळ वादळाचा अनुभव अनेक गावातील नागरिकांनी घेतला. अचानक आलेल्या या धूळ वादळाने हवेची गुणवत्ता चांगलीच घसरली. चाकणसह लगतच्या भागात या धूळ वादळाचा प्रभाव दुपारी काही वेळ नागरिकांनी अनुभवला. चाकण मेडिसी भागातून बेळगावकडे जात असलेल्या ट्रक क्रमांक MH23AU 5909 याचा ब्रेक अचानक निकामी झाल्याने समोरील असलेल्या वाहनास धडक देऊन ट्रक महामार्गावर संरक्षण लोखंडी बॅरिकेड तोडून 10 फूट खाली सेवा रस्त्यावर कोसळला. पुणे बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर पुलाची शिरोली येथील महाडिक पेट्रोल पंपासमोर माल वाहतूक ट्रकचा ब्रेक निकामी होऊन सदरचा अपघात घडलाय. चाकण मेडिसीमधील माल घेऊन सदरचा ट्रक जात होता. PMRDAचा DP प्लॅन बनविताना बिल्डर आणि उद्योजकांच्या जागा वगळून गोरगरिबांच्या जमिनीवर आरक्षण टाकलेली आहेत, अशा तक्रारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आल्या. हे पाहता मुख्यमंत्र्यांनी PMRDAचा DP प्लॅन रद्द केला, असा खुलासाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला. चरोली तसेच माण येथील डेपोचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी अजित पवार बोलत होते. खेड तालुक्यातील भोसे गावात अत्यंत पुरातन संपूर्ण दगडी बांधकाम असलेली विहीर आहे. या विहिरीतून एकेकाळी संपूर्ण गाव आणि परिसर पिण्यासाठी आणि वापरासाठी पाणी नेत असे. सध्या या पुरातन शिवकालीन विहिरीची दुर्दशा झाली आहे. या विहिरीबाबत स्थानिकांनी काय सांगितलं आहे जाणून घेऊयात. दिनेश दत्तात्रय गुंडगळ. विहिरीची कधीची विहीर आहे? हे नाना फडणीच्या काळात ते आम्हाला इनामी भेटलेत. अच्छा. आणि आमचे पूर्वज इथं आले होते पूर्वी. त्यांच्या दरबारी घोड्यांची चाकरी करायची आणि त्यामुळे त्यांनी आम्हाला आहे ना इथे शेती अशी आड आहेत. हा एक आहे, तिथे एक आहे, आतमध्ये वाड्यात एक आहे, तिथं आम्ही राहतो. तिथं असे 3 आड आम्हाला त्यांनी इनामी दिले त्यावेळेस. बरं, आता पाणी येतं ना त्याला, पाणी भरपूर पूर्ण पाणी असायचं पावसाळ्यात. त्याचा वापर सगळं गाव करायचं ते. आता आमचे फक्त इथे भावकी आहेत, त्यांची शेती आहेत, ते त्यांचा उपयोग करतात. बाकीची आमची शेती सगळी राहणार आहे. ते मी माझं ना लग्न झालेलं 50 वर्ष झाले. त्याच्या आधीपासून काळ लई दिवसाचा आहे. 1-2 पिढ्या गेल्यात आमच्या. बरं, ह्या विहिरीचं कशासाठी वापरतात ती? कशासाठी वापर पहिलं आम्ही सगळं आंघोळीला वेगळीला ओढून न्यायचं तेव्हा का तिथं येवचं चाकवत. पण आता एवढ्याच गावात पाणी झाले ना, त्याच्यामुळे ह्या पाण्याला कोणी बघतच नाही ना. आता ह्याच्यात पाणी पण कमी दिसते. कशामुळे पाणी कमी? पाणी कमी आहे आता. तिकडे ते बोरवेल वगैरे घेतले आजूबाजूला इथं आहे ना, इकडे बोर पडलाय का योग, ते बोर ना
असा उपळा होता याला. आम्ही जर घरात झोपलो पाणी संपलं ना पहिलं वावराला पाणी जायचं इकडं त्यांचं, अच्छा तर बस वाजायचं असं. अच्छा. मग आता ही विहिरीची मालकी कुणाकडे? ते गुंडगाळांना त्यांच्याकडे नाही का? ही काय जेवढी गुंडगळ आहे ना गावात हा त्यांना बक्षीस पत्र मिळालेले. अच्छा. हा. हे काय बरं, माल आता काय ह्याच्यात कचरा वगैरे जातोय, काय करायला पाहिजे? काय करा बाई त्याला जाळी टाकायला पाहिजे त्यांनी. ती नाही ऐकत, ती नाही टाकत. ही पूर्वीपासून होत ना, एखादा अजून आतापर्यंत कोणी धोका नाही झाला म्हणा, पण याची बारकाली पोरं खेळायच्या. एखादं पडला काय झालं तेव्हा तिथं एक आडे आहे ना, तुम्ही जाता तर बघा त्या आडावर ना त्या माणसाने जाळी टाकलेली, पूर्ण आडावर जाळी टाकली. तसं यांना सांगितलं नाही, ऐकतच नाही. आणि पाणीचं भाडं करी तिथं लई त्याला वापराय पाणी यायचं. खेड तालुक्यातील चाकणजवळील काळूस गावात शेतकरी अनेक प्रकारची पिके घेतात. याशिवाय केवळ कोकणात उत्पादन घेतली जाणारी फणस आणि नारळ आदी फळे देखील येथील शेतकरी घेत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. माझे नाव नवनाथ तुळशीराम जाधव, राहणार काळूस. या ठिकाणी आपल्या कोकणामधले बरेचसे झाडे आपल्या ठिकाणी येतात. आंबे, फणस, चिक्कू, नारळ. महाराष्ट्रात म्हणजे कोकणाशिवाय कुठंच भागात येत नाहीत, पण आपल्या पश्चिम महाराष्ट्राच्या ह्या भागामध्ये भरपूर ही झाडं येतात. हवामान बी त्यांना चांगलं पोषक आहेत. आता आमच्याकडं नारळाची आहेत, फणस भरपूर आहेत, आंबे भरपूर आहेत, अशी भरपूर झाडं लावलेली आहेत. आम्ही काजूचा बी प्रयोग केला होता, पण ते नाही सक्सेस झालं. असं चाललेलं आहे. कांताबाई पूर्ण बाजरा पोटवडी बरं. सगळं घेतोय. आंब, नारळ, शेंगा, बाजरी, लिंबाची झाडं, नारळाची झाडं, फणस पण आहे तुमच्या भागात? फणस पण आहे. हे आळू पण दिसतो इथं मला वाटतं. ए परा हे सगळं तुम्ही घेता इथे? म्हणजे जे तुम्हाला घरगुती दररोज घरगुती लागतंय घेतो आम्ही. बरं. कढीपत्ता. अच्छा. खेड तालुका कृषी विभागाच्या कृषी सहाय्यकांनी शासन दरबारी विविध प्रलंबित मागण्यांसाठी खेड पंचायत समितीच्या आवारात धरणे आंदोलन केले. 28 कृषी सहाय्यकांनी या आंदोलनात सहभाग घेतला. आंदोलनाप्रसंगी कृषी सेवकांचा कालावधी रद्द करून नियमित कृषी सहाय्यक पदावर नियुक्ती करावी व अन्य मागण्या करण्यात आल्या. आंदोलन केलेलं आहे. खूप दिवसापासून आम्ही शासनाला लॅपटॉपची मागणी करत आहोत. कृषी विभाग हा पूर्णतः डिजिटल झालेला आहे. त्यासाठी कृषी सहाय्यकांना लॅपटॉप असणं फार गरजेचं, जेणेकरून शेतकऱ्यांपर्यंत ज्या योजना पोहोचतात त्या जलद गतीने पोहोचतील आणि कामकाज एकदम सुरळीत होईल. त्यानंतर कृषी सहाय्यकांचं जे पदनाम आहे ते पदनाम सहाय्यक कृषी अधिकारी व्हावं, ही आमची एक मागणी आहे. तर शेतकऱ्यांना ज्या निविष्ठा वाटप केल्या जातात त्या निविष्ठा ह्या परमिट स्वरूपात शेतकऱ्यांना केल्या जाव्या. त्यानंतर कृषी सेवकांचं जी भरती केली जाते मानधन तत्वावर, ती न करता त्यांना मूळ वेतनावर त्यांची कृषी सहाय्यक म्हणून त्यांची नेमणूक करावी. खेड तालुक्यात सध्या रात्रंदिवस अवैधरित्या गौण खनिजाच्या हायवा गाड्या सुसाट धावत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. बोरगिरी ते राजगुरुनगर, वांद्रा ते पाईट शिरोली आणि अंबुगडत ते करंजविहिरे वासुली चाकण या रस्त्यावर धावत असल्याच्या तक्रारी होत आहेत. संपूर्ण राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची 2,07,000 क्विंटलची आवक झाली. पुणे आणि नाशिक जिल्ह्यात उन्हाळ कांद्याची 1.5 लाख क्विंटल आवक झाली. चाकण मार्केटमध्ये बुधवारी 7 मे 2025 रोजी कांद्याला कमीत कमी 850 रुपयांपासून ते 1300 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. भामा आसखेड धरणाचे आवर्तन गेल्या 24 दिवसांपासून सुरू असल्याने सध्या धरणात फक्त 23.43% इतका पाणीसाठा शिल्लक आहे. भीमा व भामा नदीवरील 18 बंधारे भरल्यानंतर देखील पाणी सोडले जात आहे. भामा आसखेड धरणात 48.26% इतका पाणीसाठा शिल्लक असताना उन्हाळी तिसरे आवर्तन 11 एप्रिलपासून सुरू करण्यात आले. सध्या धरणात फक्त 23.43% पाणीसाठा शिल्लक असून आवर्तन सुरूच आहे. धरणातून पाणी सोडल्यावर खेड तालुक्यातील आणि दौंड तालुक्यातील एकूण 18 बंधारे भरले आहेत. सर्व बंधारे भरण्यासाठी साधारण 12 ते 15 दिवस लागतात, परंतु 1 महिना झाला तरीही धरणातून आवर्तन सुरूच आहे. बंधारे भरल्यानंतर पाणी बंद करणे क्रमप्राप्त होते, मात्र अद्याप पाणी सुरूच आहे. मागील अनेक वर्ष केवळ चर्चेच्या गुऱ्हाळात अडकून असलेले चाकण मार्केटमधील ऑक्शन हॉलच्या कामास अखेर सुरुवात झाली आहे.
शेतकऱ्यांचा शेतमाल चाकण मार्केटमध्ये आल्यानंतर यापुढे किमान सुरक्षित राहणार आहे। खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर कांद्याची आवक होत असते। अनेकदा अवकाळी पावसात शेतकऱ्यांचा कांदा भिजून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत। मागील 20 वर्षात अनेकदा ऑक्शन हॉल उभारण्याच्या घोषणा झाल्या, मात्र प्रत्यक्ष कार्यवाही झाली नव्हती। खेड बाजार समितीत नवीन कार्यकारी मंडळ सत्तेत आल्यानंतर अखेर या कामास प्रत्यक्षात सुरुवात झाली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे। आता काम सुरू होते, काय सांगाल एकूण या प्रोजेक्ट बद्दल? बरेच 40 वर्षापासून आपल्या शेतकऱ्यांची मागणी होती। चाकण मार्केटला माल आल्यानंतर हा टोटल माल उन्हात पावसात पडत होता आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान व्हायचं आणि त्या नुकसान होत असताना ते नुकसान आमच्या आडते बंधूंचं व्हायचं। खऱ्या अर्थानं ही जी मागणी होती त्या मागणीला सभापतीच्या माध्यमातून आमचे सभापती विजूभाऊ शिंदे, कांतीताई समोसे यांच्या माध्यमातून हे खऱ्या अर्थाने पूर्ण झाले। आम्ही सर्व संचालक 18 संचालकांनी हा निर्णय घेऊन आज हे मोठं इंडस्ट्री टाईप शेड जवळजवळ 70 ते 75 हजार स्क्वेअर फूटचं शेड आहे। हे टोटल शेड आता उभं राहते। अजून 1-1.5 महिन्यामध्ये याचे पत्रे सगळे होऊन हे शेड उभे राहील। एकूण उंची किती असू शकते बरं? जमिनीपासून 35 फुटाचं आहे उंची आणि दोन्ही या पाकळ्या आहेत, त्या पाकळीकडे पाणी काढलेले आहे, त्याच्यावरून पाणी काढून त्याला पाईप लावून बाहेर काढणार आहे। संत ज्ञानेश्वर महाराजांच्या 750व्या जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त राज्यभरातून आलेल्या भाविकांच्या नाश्त्याची 2 वेळच्या अन्नप्रसादाची सोय आळंदी देवस्थानानं अगदी मोफत केली आहे। दररोज एका वेळी 17,000 भाविक अन्नप्रसादाचा लाभ घेत असल्याचं चित्र आहे। पारायण सोहळ्याच्या ठिकाणी अन्नप्रसादालयात आळंदीकर, तरुणाई, वारकरी, सामाजिक संस्थांच्या जवळपास 400हून अधिक स्वयंसेवकांनी स्वयंसेवकाच्या रूपातून माऊली भक्तांच्या चरणी अखंड सेवा रुजू करत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। शनिवारी 3 मे पासून 10 मे पर्यंत आळंदी देवस्थानकडून ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि कथा, कीर्तन, प्रवचन, वारकरी संगीत, भजनाचे कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय। ज्ञानेश्वरी पारायणासाठी 8,000हून अधिक भाविक सध्या आहेत। निवासाबरोबरच जेवणाची सोय देखील मोफत करण्यात आलेली आहे। कार्यक्रमाच्या ठिकाणी अन्नप्रसादालय उभारण्यात आलंय। चपाती, भाजी, भात, आमटी सोबत मिष्टान्नही दिले जात आहे। मिष्टान्नामध्ये लापशी, शिरा तसंच पुरणपोळीचंही नियोजन आहे। आळंदीकर ग्रामस्थ पारायण सोहळ्यास बसलेल्या भाविकांना जागेवर जाऊन पाण्याची सोय करतात। कुरुळी तालुका खेड येथील विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेच्या अध्यक्षपदी उत्तम मारुती सोनवणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली। संस्थेचे मावळते अध्यक्ष बाजीराव बथाले यांनी ठरल्याप्रमाणे राजीनामा दिल्यानं या रिक्त जागेसाठी निवडणूक घेण्यात आली होती। राजगुरुनगर शहरातील मुख्य रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण होऊन रस्त्याच्या दोन्ही बाजूने फुटपाथ करण्यात आले, मात्र हे फुटपाथ नागरिकांना जाणे येण्यासाठी राहिले नाही। चक्क फुटपाथवर खाऊ गल्लीचे, पाणीपुरीचे स्टॉल लावण्यात येत आहेत। खेड तालुक्यात अवकाळी पावसाने काही भागात हजेरी लावली। वादळी वाऱ्यासह सायंकाळी पावसाने जोरदार बॅटिंग केल्याने उन्हाळी बाजरीसह मका, भाजीपाला, आंब्यांना फटका बसलाय। अचानक आलेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची मात्र चांगलीच धांदल उडाली। गुरांच्या चाऱ्यासह शेतात काढून ठेवलेल्या कांद्याचे नुकसान झाले आहे। वीटभट्टी चालकांची देखील चांगलीच धांदल उडाल्याचे चित्र खेड तालुक्यात बुधवारी सायंकाळी अनेक भागात पाहावयास मिळाले। मंडपात निघालेल्या वधूवरांना देखील असा आडोसा शोधून कार्यालयात पोहोचावे लागले। भामा आसखेड धरण लाभ क्षेत्रातील भामा नदीवरील सर्वच बंधारे जीर्ण झाल्याने मोठ्या प्रमाणात गळती सुरू होती। स्थानिक शेतकरी तात्पुरती डागडुजी करत होते, मात्र याबाबत सन 2019 पासून या सर्व बंधाऱ्याचे नूतनीकरण व्हावे म्हणून पाठपुरावा करत असताना निधी उपलब्ध होत नव्हता। शेवटी महापालिका पुनर्स्थापना निधीतून निधी उपलब्ध झालाय। आंबोली, काळूस व भोसे येथील बंधाऱ्याचे काम सुरू आहे। अन्य बंधारे कामे देखील प्रस्तावित असल्याची माहिती यासाठी पाठपुरावा करणारे जिल्हा काँग्रेस प्रवक्ते ॲडव्होकेट निलेश कोडे यांनी दिली आहे। नमस्कार, मी ॲडव्होकेट निलेश पाटील। आज आपण खेड तालुक्यातील भामा आसखेड धरणाच्या लाभ क्षेत्रामध्ये जी बंधारे आहेत आपले केटीवर बंधारे, त्याबाबत वर्षभरापूर्वी आपण सर्व धरणांचा एक आढावा घेतला आणि केटीवरचा आढावा घेतला। तर भामा आसखेड धरणाच्या लाभ क्षेत्रामध्ये हे काळूसचा जो बंधारा आहे तो सगळ्यात मोठा बंधारा आहे। त्याच्या अंतर्गत 720 हेक्टरचं क्षेत्र ओलिताखाली येते। या बंधाऱ्याची अतिशय परिस्थिती बिकट झालेली होती। याला कधी देखभाल दुरुस्ती करण्यात आली नाही। इरिगेशन विभागाकडे पैसे नाही। आता भामा आसखेड धरण विकून म्हणजे महापालिकेनं जे विकलंय
याचा पुनर्स्थापनेचा जो निधी आलाय तो तरी किमान टाकावा म्हणून आम्ही वारंवार पाठपुरावा करत होतो. 2019चे आपण आता दाखवतच आहात की 19 साली कसं स्थानिक शेतकऱ्यांनी इथं याची देखभाल दुरुस्ती केली. त्याच्यानंतर वारंवार देखभाल दुरुस्ती दरवर्षी शेतकरी येऊन करायचे, कारण की त्यांना पाण्याची गरज होती. प्रशासनाचं पूर्णपणे दुर्लक्ष होतं. मागील काळामध्ये नुसत्या वल्गना झाल्या, परंतु निधी प्रत्यक्षात आला नाही. तर याबाबत आम्ही सातत्याने पाठपुरावा करून त्यांना म्हणलं, महापालिकेचा जरी असेल, आता महापालिकेला तुम्ही विकलायचे धरण, तर आता महापालिकेचा जो निधी आहे तो किमान इकडे वापरावा, कारण की त्यांनी आस्तरीकरणासाठी काही निधी देण्याचं मान्य केलं होतं त्यांच्या कृष्णा खोरेच्या समितीच्या बैठकीमध्ये. बैठक क्रमांक 169 2023ला झाली. तर त्याला आम्ही विरोध केला की म्हटलं बाबा भामास खेडला आले पैसे, तुम्ही डाव्या कालव्या माध्यमातून तिकडं शिरूरला पाणी जाणार. शासनाच्या मोठमोठ्या घोषणा होत्या, 1000 कोटी दिले, सुप्रमा दिली, मग ते पैसे वापरावे आणि हे पैसे इकडचे जे भामासखेडच्या अंतर्गत जे बंधारे त्यांची देखभाल दुरुस्ती करावी. तर या मागणीच्या अनुषंगाने मग आंबोलीचं काम झालं. काळूसचं आता काम सुरू होईल 1 जूनपासून. आता आपण जे बघितलंय ते 1,83,00,000 अंदाजपत्रकीय त्याला खर्च अपेक्षित आहे. आणि पुढं भोश्याचं मला वाटतं 70% काम झालेलं आहे. तर भोश्याचं पण बंधारा आता चांगल्या प्रकारे होणार आहे. पुढं आमचं नियोजन आहे कोरेगाव, शेलू, त्यानंतर पिंपरी, वाकीचा, आता या काळूच्या मागे जो वाकीचा बंधारा आहे तो, असे सगळे बंधारे आम्ही पुनर्स्थापना निधीतून दुरुस्त करून घेणार. एवढा आम्ही बॅरेजचीच मागणी केली होती, परंतु आता त्याचे सगळं तांत्रिक आणि निरीची मान्यता, यामध्ये नवीन जे काय आपल्याला करायचे हे जरी पाडून करायचे झाले तर त्याला मान्यतेला अडचण होती. म्हणून आपण आंबोलीलाही जसं देखभाल दुरुस्तीमध्ये केलं तसंच या सगळ्या केटीवेर बंधाऱ्यांचं आपण काम करणार आहे. आता आपण काळूचा बंधारा बघितला. या बंधाऱ्याला ज्या शेतकऱ्यांनी वारंवार देखभाल दुरुस्ती केली, मी त्यांचे आभार मानतो. त्यांनी अशीच एकी दाखवावी. जरी आपलं भामासखेडचं पाणी विकलं असलं महापालिकेला, तर मी आमदार आणि खासदार साहेबांना आता जे विद्यमान आहेत त्यांना विनंती करणार आहे की तुम्ही एकदा अजितदादांकडे मीटिंग घ्या आणि या भागातील शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या आणि त्या जमिनी जाऊन तुम्ही त्यांना पाणी देणार होते, तर पूर्ण लाभ क्षेत्रच संपून टाकलं. आता हे पुनर्स्थापनेमध्ये महापालिकेने पैसे देऊन महापालिका डायरेक्ट विकत घेतल्यासारखंच भामासखेड काम करणार आहे. त्यामुळं माझी विनंती ही आहे की आता सगळ्या शेतकऱ्यांनी एकत्र यावं. आमदार साहेबांना विनंती राहील की येणाऱ्या अधिवेशनात आपण हा प्रश्न घ्यावा आणि खासदार साहेबांनाही विनंती राहणार आहे की आपण पालकमंत्र्यांकडे ही बैठक घेऊन पूर्ण 100% तुम्ही अजितदादांना हे विचारा की पूर्ण 100% महापालिकेंना चाकणला आणि औद्योगिक नगरीला हे धरण गेलंय का, आणि ते गेलं असेल तर माझी अजितदादांना विनंती राहील आमच्या लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून की किमान 40% तरी हे बंधारे पुढील भविष्यामध्ये बंधारे भरले पाहिजेत सगळे. किमान सिद्धेगावांपर्यंत बंधारे भरण्यापुरतं तरी पाणी ठेवावं. 2 महिने आम्हाला जर एप्रिल मेचे बंधारे भरून दिले तर या शेतकऱ्यांचं कल्याण होईल. अन्यथा इकडं जे आता बागायत पट्टा दिसतो तो दिसणार नाही. मी पाटबंधारे विभागाचे आभार मानतो. जरी त्यांच्याकडे पैसे नव्हते, परंतु त्यांनी पुनर्स्थापना जो निधी त्यातून हे जे काम चालू केलंय त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आणि बाकीचे राहिलेले ह्या काळूज बंधाऱ्यासाठी तर गेले 6 वर्ष आमचा पाठपुरावा सुरूच होता. मध्ये कोरोना आल्यामुळे जरा थोडंसं हे झालं आणि पाटबंधारे विभागाकडे निधी पण नव्हता. परंतु पुनर्स्थापनेमधून का होईना, कुठूनही होऊ द्या, पण बंधारे दुरुस्त होऊ द्या आणि ते चांगल्या क्षमतेने भरू द्या, अशी आमची मागणी होती. उर्वरित जे बंधारे तर मी आपल्याला दाखवू इच्छितो की आम्ही असं त्याचा आराखडाच तयार केलेला आहे. त्या आराखड्याप्रमाणे जी सुरुवात होती, आता आंबोलीचं बंधाऱ्याचं काम झालेलं आहे, मग शेलू, कोरेगाव, बोरदारा, पिंपरी, वाकी, काळूस, भोसे, शेलगाव, कोयाळी, सिद्धेगावात हे आपल्या खेड तालुक्यातले जे बंधारे आहेत भामा नदीवरचे, यांचं आम्ही सगळं आता नीट नियोजन केलेलं आहे आणि त्याप्रमाणे पुनर्स्थापना निधीतून घेणार आहोत. बाकीच्या तालुक्यांनाही दिलेला आहे निधी, त्यालाही काय आमचा विरोध नाही. पाणी सगळ्यांचंच आहे आणि खेड तालुक्याचं विशेष आम्ही काम व्हावं म्हणून पाठपुरावा चालू ठेवणार आहे. आणि याबाबत पुणे लाईव्हनी वेळोवेळी ही मुद्दा जनतेपर्यंत पोहोचवला, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. चाकण पालिकेच्या आणि वाहतूक शाखेच्या कारभाराचा फटका शहरवासियांना बसत आहे. पार्किंगच्या सोयी नसताना P1, P2 ची कारवाई सुरू करण्यात येत असल्याने नागरिक अक्षरशः संताप व्यक्त करत आहेत. या कारवाईच्या बडगाणे येथील व्यापार अडचणीत आल्याची नागरिकांची भावना आहे. विकास भारती, माझं दुकान सोने चांदीचं दुकान आहे.
तर माझ्या दुकानासमोर माझी गाडी लावलेली होती. मी आज दुकानामध्ये होतो, पण कुठलीही अनाउन्समेंट केली नाही, काही नाही. डायरेक्ट गाडी उचलून माझी घेऊन गेले. मी त्यांना सांगतोय की अनाउन्समेंट न करता तुम्ही कशी काय गाडी उचलली, तर त्याची कुठलीही प्रतिक्रिया त्यांनी दिलेली नाही. आणि मी पुन्हा सांगितलं बाबा माझं काय चुकलं असं तर पावती पाठवतो नाही, या तुम्ही पोलीस स्टेशनला, या पोलीस स्टेशनला, असं डायरेक्ट बोलायला लागले. आणि मला असं माझं सोन्या चांदीचं दुकान असं सोडून मला पळायला लागलं त्या गाडीच्या पाठीमागं. माझी जर काही घटना पाठीमाग घडली असती तर कोण याला जबाबदार असतं? नमस्कार. गेले महिना 2 महिने झालं चाकणमध्ये या ठिकाणी 2 व्हीलरला टोईंग करून पोलीस उचलून येत आहेत आणि लोकांवरती एक प्रकारे अन्याय करत आहे, असं एकूणच चाकणकरांची भावना झालेली आहे. तसं पाहायला गेलं तर वाहतुकीचा नियम असं सांगतोय की कुठलीही गाडी उचलताना त्या गाडीच्या समोर त्या गाडीचा नंबर घेऊन मालकाला आव्हान करायचं असतं 3 वेळा. आणि जर ती गाडी काढल्या गेली नाही तर ती गाडी उचलून गाडीमध्ये टाकायची असती. गाडी टोईंगच्या गाडीत टाकल्यानंतर जर संबंधित मालक आला तर त्याला समज देऊन त्याची ती गाडी सोडून द्यायची असते. मात्र आज या ठिकाणी चाकणमध्ये जी काही कारवाई चाललेली आहे ती अतिशय दंडेलशाही आणि मोगलाई कारवाई चाललेली आहे आणि लोकांना अक्षरशः त्रास दिला जातोय. एका बाजूला तुम्ही सांगताय की या ठिकाणी गाडी लावायची नाही, मात्र दुसऱ्या बाजूला ती गाडी कुठं लावायची याच्या सूचना आम्हाला मिळत नाहीत. चाकणच्या एकूण वाहतुकीचा प्रश्न केला, पार्किंगचा जर का विषय घेतला तर चाकणमध्ये कुठंच पार्किंगला जागा नाहीये. ते बोर्ड जे आहेत ते बोर्ड नावापुरते लावलेले आहेत. तुम्हाला कारवाई करायची सरसकट सगळ्या गाड्यांवरती करा. 4 व्हीलर उभ्या आहेत. जी टोईंगची गाडी चाकणमधून फिरते ती गाड्या उचलत असताना कमीत कमी त्या रस्त्यावरती 15 ते 20 मिनिटं ट्रॅफिक जाम होते. ज्या गाडीला ट्रॅफिक कमी करण्यासाठी तुम्ही चाकणमध्ये ठेवलंय त्याच गाडीने जर का चाकणमध्ये ट्रॅफिक जाम होणार असेल तर अशा कारवाईचा फायदा चाकणकरांना काय? उलट आज चाकणकरांना मनस्ताप होतोय. या ठिकाणी असलेले एक सोनार आमचे मित्र आहेत, तसेच 6 डॉक्टर आहेत. त्यांनी आपल्या दुकानासमोर लावलेल्या गाड्या या ठिकाणी त्या संबंधित पोलिसांनी उचलून नेलेल्या आहेत. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आज त्या टोईंगच्या गाडीमध्ये जे कामगार होते त्या कामगारांपैकी एक मुलगा हा अल्पवयीन होता. एका बाजूला तुम्ही कायदे तोडायचे, दुसऱ्या बाजूला लोकांना कायदे शिकवायचे, हे कुठपर्यंत योग्य आहे? आणि एकूणच चाकणमध्ये पोलिसांच्या ज्या काही सर्वच कारवाया चालल्यात त्या लोकांना अन्याय करणाऱ्या आहेत असं मला स्वतःला वाटतं. मी स्वतः मागच्या हप्त्यामध्ये चाकणचे नगर परिषदेचे जे सीओ आहेत त्यांना हा प्रश्न सांगितला. त्यांना मी एकच विनंती केली, तुम्ही आता या गाड्या उचलणं बंद करा. जोपर्यंत तुम्ही लोकांना पार्किंगची सुविधा उपलब्ध करून देत नाही तोपर्यंत तुम्ही या गाड्या उचलू नये अशी नम्र विनंती करून सुद्धा अतिशय अन्यायकारकपणे ही जी कारवाई चाललेली आहे त्या कारवाईचा मी भारतीय जनता पार्टी चाकण शहर खेड तालुक्याच्या वतीने निषेध करतो आणि पुन्हा एकदा नम्र विनंती करतो की कृपया तुम्ही लोकांवरती दया करा, लोकांवरती अन्याय करू नका. एक गाडी उचलल्यानंतर 2 आणि 3 आणि 4 हजार पोलिसाच्या मनात येतील तेवढे घेतले जातात आणि गरिबाला लुटलं जात आहे. पोलिसांनी चालवलेली ही लूट थांबवावी एवढीच मी या ठिकाणी विनंती करतो. खेड तालुका खरीप हंगामातील बी बियाणे खते पूर्व नियोजन आढावा बैठक गुरुवार दिनांक 8 मे रोजी राजीवनगर येथील खेड बाजार समितीच्या सभागृहात सकाळी 10:30 वाजता आमदार बाबाजी काळे यांच्या उपस्थितीत होणार आहे. सध्या शाळा आणि महाविद्यालयांना सुट्ट्या लागल्यात. त्यातच सध्या IPLचं फीवर असल्यानं खेड तालुक्याच्या ग्रामीण भागात देखील मुले भर उन्हात दुपारच्या वेळी असा क्रिकेट खेळण्याचा आनंद घेत असल्याचे चित्र गावोगावी पाहायला मिळत आहे. खेड तालुक्यातील रासे गावात शाळेतील मैदानात शाळांना सुट्ट्या असल्यानं मुले असा क्रिकेटचा आनंद लुटताना दिसतात. पुणे जिल्ह्यातील अग्रगण्य ओळखल्या जाणाऱ्या राजगुरुनगर सहकारी बँकेच्या चाकण औद्योगिक परिसरातील वासुली फाटा येथील 18व्या नवीन शाखेचे उद्घाटन शुभारंभ शुक्रवार दिनांक 9 मे रोजी दुपारी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष दिनेश ओसवाल व उपाध्यक्ष अविनाश कहाणे यांनी दिली. राजगुरुनगर सहकारी बँकेची शाखा नंबर 18 वासुली फाटा बांबोली येथे 9 मे 2025 रोजी केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ तसेच खेड तालुक्याचे आमदार बाबाजी काळे, वासुलीचे सरपंच कोमलताई पाचपुते यांच्या उपस्थितीत उद्घाटन होणार आहे. चाकण नगर परिषद हद्दीतील राक्षेवाडी रस्ता डांबरीकरण काम अवकाळी पावसात देखील करण्यात येत आहे. यामुळे कामाच्या दर्जावर परिणाम झालाय. हे डांबरीकरण काम बाजार समिती संचालक जयसिंग भोगाडे सब ठेकेदार म्हणून करत असून या कामात आधी सेन्सर
पेवर शिवाय काही डांबरीकरण काम त्यांनी केले। याबाबत तक्रार केल्यावर लगेच सेन्सर पेवर आणून डांबरीकरण करण्यात आले। आता मात्र डांबरीकरण काम किमान पाऊस असताना करणे योग्य नाही हे माहिती असून सुद्धा दुर्लक्ष केले जात आहे। नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज।